पत्रकार परिषद संपली गेली। पोलीस नागरिक चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मी प्रमोद गजबिये। पाहत राहा पोलीस नागरिक चॅनल आणि सबस्क्राइब करा। आज दिनांक 11 मार्च 2025 रोजी बहुजन समाज अन्याय अत्याचार विरोधी संघर्ष समिती पालघर जिल्ह्यातर्फे विराज इंटरनॅशनल शाळेच्या निषेधात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते। बहुजन समाज अन्याय अत्याचार विरोधी संघर्ष समितीचे अप्पा लोखंडे, आविष राऊत, सचिन लोखंडे, निलेश गावंडे, विशाल मोहड, हर्षल लोखंडे इतर सदस्य हजर होते। ज्याच्यावर अन्याय झाला ते अनिल खरात व ॲडव्होकेट वैभवी गाळे उपस्थित होते। विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आलेल्या सर्व इलेक्ट्रॉनिक्स मीडिया, प्रिंट मीडिया तसेच पत्रकार बंधूंचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। आजचा जो विषय आहे हा विराज इंटरनॅशनल स्कूल येथे एका दलित परिवाराला अपमानास्पद जातीवाचक शिवीगाळी करून अपमानास्पद वागणूक देणे, त्यांना मानसिक त्रास देणे, त्यांना घरातून हिसकावून लावणे, महापुरुषांचे गाडीवर फोटो आहे म्हणून महापुरुषांबद्दल अवमानकारक शब्दप्रयोग करणे, तर या संदर्भामध्ये आज या ठिकाणी आपण पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे। हा विषय ते लोक पूर्वापार करत आहे, बरोबर आहे। तो त्यांनी पकडला, हा राग वेगळा राहिला, पण त्याच्याही अगोदर त्यांनी फेसबुकवर जेव्हा घोड्यावर बसून जो झेंडा फडकवला त्यांनी त्याच्या मुलाच्या हातात देऊन, त्याच्यावरती पण त्याला जाब विचारलेला, हे निळा झेंडा ठेवून हे शाळेचा अपमान करायचा नाही, म्हणजे आणायचा। ही त्यांची मानसिकता जी आहे ती फक्त आणि फक्त जातीवादाची आहे। हा मुद्दा महत्वाचा आहे, हे तुम्ही लक्षात घ्या। चोरी हा मुद्दा बाजूला राहिला, त्याच्यावरचा राग त्याने आणखी स्ट्रॉंग केला आणि तो त्या जातीवादी मुद्द्यावरून त्याने ते बाकीच्या लोकांना साथीला घेऊन त्याला शाळेतनं बाहेर काढलेला आहे। एक तर तो कामावर असताना डायरेक्टली त्याने गुन्हा दाखल केला एखाद्या कर्मचाऱ्याने, तर त्याला डायरेक्ट शाळेतून बाहेर काढणं हा चुकीचा आहे आणि त्याच्यामुळे पूर्ण प्रशासन त्याच्यामध्ये आरोपी होतो। हा मुद्दा तुम्ही पहिला लक्षात घ्या। दुसरा मुद्दा हा की जर तो जातीवाद करतो अशा माणसाला प्रशासन म्हणजे विराज प्रशासन असू द्या, हे कामावरती कसं ठेवतं अजूनपर्यंत त्याचे आणि त्याचे सहकारी, आणि एवढा जर अन्याय करत असतील लेडीज आणि बाकीच्या गोष्टीमध्ये, तर मग विराज प्रशासन त्याच्यावरती लक्ष का घालत नाहीये? मग इथे कुठेतरी कोणतरी त्यांना सहकार्य करतोय, त्यामुळे या लोकांना सगळ्यांना आरोपी। आणि हा एक मुद्दा नाहीये, विराज प्रशासनामध्ये जी राहणारी लोक आहेत हा 7वा गुन्हा आहे, हा 7वा गुन्हा आहे। आणि अशा वेळेला अशा दोषींना कारवाई जर आपण केली आणि त्यांना कसं वाटतं की आम्ही पोलिसांना हाताशी धरून हा गुन्हा त्यांनी केलाच नाही, जसं मिलिंद खरेच्या बाबतीत घडलं गेलं तसं सेम ह्याच्या बाबतीत घडवलं जाईल, त्यामुळे ते पैशाच्या जोरावर काही करू शकतात। त्यामुळे आम्हाला हा जो आयोग आहे तो आम्हाला नकोय, हा पहिली मागणी ही पण लक्षात घ्या। जो ह्या केसचं इन्व्हेस्टिगेशन करतोय ते आम्हाला नकोय, कारण त्यांनी त्याच्यामध्ये म्हणजे जी कलम लावायला पाहिजे होती ती लावली नाही। केस दाखल करताना त्यांनी दिरंगाई केली आणि जे पीडित आहेत त्यांना कुठलंही सहकार्य न करताना उलट त्यांना दमदाटी केलेला आहे। तर ह्याची दखल माझ्या पत्रकार बंधूंनी घ्यावी आणि योग्य तो न्याय त्यांना द्यावा, ही एवढीच विनंती आहे आमच्या समितीला। महिलांवर जर अत्याचार होत झालेले आहेत, पण विद्यार्थ्यांवर झाले असतील ते कशावर झाले असतील, 9वीच्या वगैरे 9वी 10वी असतील। बोला विशाल बहुजन समाज अत्याचार विरोधी संघर्ष समितीच्या मार्फत विराज इंटरनॅशनल स्कूल याचे पूर्ण ट्रस्टी मला वाटते रेणू कोच्चर आहेत। आज मोठ्या उद्योजकांमध्ये कोच्चर ही फॅमिलीचं मोठं नाव आहे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये, परंतु त्या कोच्चर फॅमिलीला आणि विराज प्रोफाईलला नाव खराब करण्याचं काम जो करत असेल तर त्या विराज इंटरनॅशनल स्कूलचा जो मुख्याध्यापक आहे सुखजित सिंग हा करत आहे, आणि त्याच्यामुळे आपल्या पालघरचंही नाव खराब होत आहे, बोईसरचं सुद्धा नाव होत आहे आणि आमच्या समाज बांधवाचं पण नाव खराब होत आहे। आज पूर्ण भारत देश संविधानावर चालतो, संविधान निर्माते कोण आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि त्यांनाही ते मानत नसतील तर हा देशद्रोह आहे। मी बंगलोर काम शेडच्या बंगलोर बी काम करतो, डॉगचं ते बी बघतो मी, आणि हॉर्स रायडिंगचं मुलाला 10 वर्षापासून मी शिकवतो। तसं तर मी ना मला 24 वर्ष होऊन गेलेत। मी पहिले शेडच्या बंगलोर होतो मामाजीच्या, तर मामाजीना इकडे जे स्कूल बनवलं ना, तर ते काय बोलले माहिती का अनिल, कि बोले विराज स्कूल आपने बोईसर में बनाया है,
तो तुमको उधर जाना पड़ेगा। तो मैं बोलो सर विराज स्कूल बहुत लंबा है और मैं उधर नहीं जा सकता, क्योंकि पुणे और उधर जाने के लिए मुझे बहुत लंबा पड़ता है। तो सर मी मना केली, 3 बार मी गेलो नाही। तो आपला दुसरा साहेब होता ना, तो मला सरांपाशी घेऊन गेला, म्हणजे कोचरपाशी, आणि मामीजी उभा होते। तो बोले बेटा तू क्यों नहीं जा रहा उधर? तो मतलब मामी जी इतना लंबा वो स्कूल है और उधर मैं नहीं जा सकता हूँ, मुझे इधर लोनावाला में ठीक है। तो बोले अभी अपना स्कूल बना है, तुमको तो जाना पड़ेगा बेटा, बोले बच्चे को सिखाना है करना, तो तुमको सब नॉलेज है उसका। तो मी बोललो ठीक आहे शेट, अगर आता एवढे बोलते तर नंतर बोलते की हा फार भाव खातोय, हा चालला नाही। तर मी आपलं 3 दिवस घोडे उभा केले मी इकडे यासाठी, म्हणजे गाडी त्यांनी लावली ती, मी आलोच नाही। मग 3 दिवसाच्या नंतर मी पोरांना बोललो की चला घोडे लोड करा, आपल्याला जायचं सर बोलते इथं। आणि बोलले की तुला जे तुला म्हणजे कंपनीतून जितकं तुला आम्हाला देता येईल, म्हणजे पुरं कंपनीशी सारं पगार पाणी, आणि ते तू तिकून म्हणजे विराज स्कूल मध्ये तू चांगलं, तुला काही घेणं देणं नाहीये, तू मस्त झोपून राहायचं आणि पोराला शिकायचे घोडे, बस एवढं काम आहे तुझं। देखो अनिल, अभी हमको है ना तुम्हारा है ना जो हॉर्स राइडिंग का है ना वो आपको नहीं रखना है। तो मैं मान लो क्यों सर, मेरी क्या गलती है ये तो बताओ ना, अगर मेरी कुछ गलती है तो मुझे बताओ, मुझे भी मालूम पड़ेगा ना क्या गलती है। बोले तेरी सर्विसिंग हम लोगों को नहीं चाहिए। तो बोले सर ऐसा बात है, तुम डायरेक्ट बोले सर्विसिंग नहीं चाहिए, आपने मुझे तो नोटिस भी नहीं दिया, ऐसा कुछ भी नहीं है। अगर कुछ गलती है मेरे तरफ से हॉर्स राइडिंग में कुछ गलती आई, कुछ बच्चे मतलब गिर गए, वो तो बताओ मुझे। बोले नहीं नहीं तुम लोगों की हमको हॉर्स राइडिंग नहीं चाहिए। और तुझे ये बता, 1 महीने से तुझे प्रिंसिपल बोला है कि वो गाड़ी पे तू क्या लिख के रखा है? मैं बोलो क्या लिख के रखा? मतलब वो बाबा साहब का मतलब वो जय भीम जय संविधान, और क्या लिखा मैंने गलत? तो बोला वो तुझे प्रिंसिपल 1 महीने से बोला था ना, एक गाड़ी घोड़ा पिल्ला यहाँ रखने का नहीं। तो मतलब सर ऐसा बात नहीं है, मतलब वो मेरी गाड़ी है, मेरी खुद की, मैंने अपने लिए लिया है। तो बोले नहीं नहीं, बोले वो अगर तुझे रखना है तो तुझे रखना है गाड़ी, तो तुम यहाँ पे मतलब वो उसको बाहर निकालो, तुम ड्यूटी पे रहोगे। अगर गाड़ी रहेगी यहाँ पे, तुमको गाड़ी रखना है तो तुम यहाँ नहीं रह सकते। तो मी म्हणलो ठीक आहे, मी सरांना बात करतो, वरचे जे सर त्यांना मी बात करीन की असे असे बोलते की माझी गाडी का म्हणजे याच्यावर जय भीम जय संविधान लिहिले, तर ही गाडी काढायचं हे बोलते, नाहीतर मग ही गाडी नाही काढली तर तू बी ड्युटीहून। तर मी बोललो ठीक आहे। तर मग मी रूमच्या बाहेर निघलो आणि आम्ही तिघं बी असं बाहेर निघलो, तर सुखजित सिंग आणि प्रिन्सिपल हे बोलले ठीक आहे। लगेच त्यांनी फोन केला याला बाउन्सरला, आणि सतीश यादव जे कॅप्टन आहे ना त्याला फोन केला। तर हे यांचे पुरे बाउन्सर टीम आहे ना, मी हॉलमधून गाडीपर्यंत आलो, तर गाडीपर्यंत साऱ्यांनी मला घेरावा घातला। घेरावा घातल्यावर ते मला बोलते की यही गाडी आहे ना वो? म्हणलो सर यही गाडी होगा तो क्या होगा? म्हणलो नाही, म्हणलो मला ते बाबासाहेबाचं आमच्या धर्मामध्ये आम्ही त्यांना मानतो, तर त्यांचंच लेणार ना। आता तुम्ही गाडीवर तुम्ही काही लिहितात, आम्हाला काही वाईट वाटतं का? बोलले तेरी यही तो तेरी कमी आहे बोले।